हाय फ्रेंड्स, आत्ता आपण बघणार आहोत ब्रायोफायटा. आल्गी, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म त्यातला आपण आल्गी हा पार्ट कंप्लीट केला. आता आपण बघायचा आहे तो म्हणजे ब्रायोफायटा. ब्रायोफायटाचे पहिल्यांदा आपण जनरल कॅरेक्टर्स बघायचे. या जनरल कॅरेक्टर्समध्ये काय काय दिलेलं आहे हे पहिल्यांदा आपण कंप्लीट करायचं आणि हे कंप्लीट केल्यानंतर मग आपण पुढे जायचं आहे. आता मोस्टली आपण जे ब्रायोफायटा आहेत हे टेरिस्ट्रियल आहेत, विच डिपेंड अपॉन द एक्सटर्नल वॉटर फॉर फर्टिलायझेशन अँड कम्प्लिटिंग देअर लाईफ सायकल. ओके, ऑल्सो नोन ॲज द ॲम्फिबिया. ओके, ॲम्फिबियन प्लांट्स यांना काय म्हणलेलं आहे? ॲम्फिबियन प्लांट्स म्हणलेलं आहे. पहिलं सेंटेन्स खूप महत्त्वाचं आहे. पहिलं सेंटेन्स हे तुम्हाला नीटसाठी विचारलं जातं, नीट एक्झामसाठी विचारलं जातं, CETसाठी विचारलं जातं. ओके, नेक्स्ट तुम्हाला दिलेलं आहे सेंटेन्स दॅट इज द हॅबिटॅट. आता याची हॅबिटॅट काय आहे? हे कुठं असतं मोस्टली? हॅबिटॅट दॅट इज अ कूल अँड शेडी प्लेस. कूल अँड शेडी प्लेस. ओके, देन बॉडी, द प्लांट बॉडी इज अ थॅलॉइड ऑर द थॅलस ॲज इन अ लिव्हर रॉड, असं सेंटेन्स म्हणलेलं आहे. आता थॅलस म्हणजे काय हे प्रिव्हियस लेक्चरला मी तुम्हाला आल्गीमध्ये ऑलरेडी डिस्क्राईब केलेलं आहे. थॅलस म्हणजे काय येतं? इट कांट डिफरन्शिएट इन टू रूट, स्टेम, लीव्ज. समजा एक एक्झाम्पल घेऊया. हे एक्झाम्पल तुम्ही घेतलं, दिस इज अ प्लांट कन्सिडर करायचं आहे. दिस इज अ प्लांट. प्लांट कन्सिडर केलं तर हा जमिनीच्या खालचा भाग आहे, याला रूट म्हणतात. जमिनीच्या वरचा भाग आहे, याला शूट म्हणतात. तर शूटमध्ये काय येतं? लीव्ज येतं, स्टेम येतं, ओके, फ्लावर येतात, फ्रूट्स येतात, सगळं येतं. आणि जमिनीच्या खाली काय येतं? रूट येतं. मग तुम्ही हे काय केलं? ते डिफरन्शिएट केलं. रूट, स्टेम, लीव्ज म्हणून डिफरन्शिएट केलं ना? होय. मग जसं डिफरन्शिएट केलं तसं डिफरन्शिएट इथं करू शकत नाही. ओके, म्हणून त्याला म्हणलेलं आहे, काय म्हणलेलं आहे? थॅलॉइड. प्लांट बॉडी इज अ थॅलॉइड ॲज इन अ लिव्हर वॉट. ओके, ॲज इन अ लिव्हर वॉट. आणि पुढचं सेंटेन्स असं त्यांनी दिलेलं आहे की सम ब्रायोफाईट शोज फोलियस थॅलस. म्हणजे काही ठिकाणी जर असा रेफरन्स असेल तुम्हाला की फोलियस थॅलस. फोलियस म्हणजे काय? लीफ लाईक, लीफ लाईक स्ट्रक्चर. मग हे लीफ लाईक स्ट्रक्चर कशात असतं? मॉसेसमध्ये. मॉसेसमध्ये लीफ लाईक स्ट्रक्चर असतं. म्हणून मी तुम्हाला दिलेलं आहे द प्लांट बॉडी इज अ थॅलॉइड लाईक, थॅलॉइड लाईक इन अ लिव्हर रॉड. बट त्यांनी पुढे दिलेलं आहे तुम्हाला फोलियस थॅलस इज अ इन मॉसेस. मग ते लीफ आहे का? नो. ओके, बट दे आर नॉट ट्रू लीव्ज. परंतु ते ट्रू लीव्ज नाहीत, लक्षात घ्या. म्हणून इथं मी फक्त थॅलॉइडच्या रिलेटेड तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट येतो रायझॉइड्स. आता रायझॉइड्स म्हणजे काय? जर तुम्ही आपल्या पुस्तकात आलात, पेज नंबर 21 वरती तुम्हाला सगळं ब्रायोफायटाचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. पहिल्यांदाच पाठ करायचं. ब्रायॉन, ब्रायॉन, ब्रायॉन. ब्रायॉन म्हणजे मॉस, ब्रायॉन मॉस, ब्रायॉन मॉस, ब्रायन मॉस, ब्रायन मॉस, फायटॉन प्लांट, फायटॉन प्लांट, फायटॉन प्लांट, फायटॉन प्लांट. हे 5 वेळा म्हणायचंच. 5 नाही 10 वेळा म्हणा. पण ब्रायॉन म्हणजे मॉसेस हे पाठ करायचं, फायटॉन म्हणजे प्लांट हे पाठ करायचं. आणि मग त्याच्यानंतर आपण बघायचं आहे. मग इथं तुम्ही पेज नंबर 22 वरती आलात तर तुम्हाला लिव्हर वॉडची एक डायग्राम दिलेली आहे, रिसियाची, बरोबर आहे. त्याच्यानंतर फिनेरियाची. मॉसेसमध्ये त्या डायग्राममध्ये तुम्हाला रायझॉइड्स दिले का? दिलेलं आहे. रायझॉइड्स त्या डायग्राममध्ये तुम्हाला रूट सारखं दिसतं. इथं सेंटेन्स मात्र दिलेलं आहे रायझॉइड्स आर प्रेझेंट इनस्टेड ऑफ. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय म्हणलेलं आहे इथं? इनस्टेड ऑफ, इनस्टेड ऑफ ट्रू रूट्स. ओके, मग त्याला ट्रू रूट्स म्हणायचं नाही आहे. काय म्हणायचं? रायझॉइड्स म्हणायचं. पण तिथं पुन्हा 2 प्रकार आले. एक युनिसेल्युलर रायझॉइड्स आणि मल्टीसेल्युलर रायझॉइड्स. हा MCQ नीटसाठी विचारला जातो. युनिसेल्युलर रायझॉइड्स, मल्टीसेल्युलर रायझॉइड्स. मग जे युनिसेल्युलर रायझॉइड्स आहेत ते काय आहेत? युनिसेल्युलर रायझॉइड्स आहेत लिव्हर वॉट आणि मल्टीसेल्युलर रायझॉइड्स आहेत मॉसेस. ओके, मग हे रायझॉइड्स काय काम करतात? जसं आपल्याकडे रूट्स असतात, ट्रू रूट्स असतात. ट्रू रूटचं फंक्शन काय?
रूटचं फंक्शन माहिती आहे तुम्हाला, एक पहिल्यांदा एक तर टॅप रूट असतं, ॲडव्हान्टेशियस रूट्स असतं. रूटचं फंक्शन काय येतं तर ॲब्सॉर्प्शन ऑफ मिनरल्स अँड वॉटर्स. सगळ्यात महत्त्वाचं इथं दिलं आहे का, रायझॉइड्स ॲब्सॉर्ब वॉटर अँड मिनरल्स. त्यामुळं हा सोपा पार्ट आहे, याच्यामध्ये काहीही डिफिकल्ट नाही आहे. तुम्ही रूट्स म्हणायच्या ऐवजी काय म्हणायचं आहे, रायझॉइड्स. कशाला, ब्रायोफायटाला. ओके. थॅलस तो एक पॉईंट. हॅबिटॅट तर सगळ्यांचं कॉमन तुम्हाला सांगावंच लागतं. आल्गीचं हॅबिटॅट सांगितलं पाहिजे, ब्रायोफायटाचं हॅबिटॅट सांगितलं पाहिजे, टेरिडोफायटाचं हॅबिटॅट सांगितलं पाहिजे, जिम्नोस्पर्म सांगितलं पाहिजे. ओके. देन नेक्स्ट पॉईंट इज अ वॅस्क्युलर टिश्यू. आपण व्हीबी पहिल्या चार्टमध्ये बघितलं होतं. जो प्लॅन्टचा चार्ट मी लिहून दिलेला आहे त्या प्लॅन्ट चार्टमध्ये व्हीबी म्हणजे वॅस्क्युलर बंडल, झायलम अँड फ्लोएम, वॅस्क्युलर टिश्यू. आता इथं वॅस्क्युलर टिश्यू असतात का, नसतात. ब्रायोफायटामध्ये वॅस्क्युलर टिश्यू नसतात. ओके. रिप्रोडक्शन जे आहे हे रिप्रोडक्शन व्हिजिटेटिव्हली बाय ट्यूबर, गिमे फॉर्मेशन, असेक्शुअल बाय स्पोर्स फॉर्मेशन आणि सेक्शुअल बाय फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. हे जे जनरल बेसिक कॅरेक्टर्स आहेत हे कॅरेक्टर्स ब्रायोफायटाचे तुम्हाला बाय हार्ट पाहिजेत. ओके. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का बघा. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय. MCQ ॲम्फिबियन प्लांटला विचारला जातो, MCQ थॅलॉइडला विचारला जातो, MCQ युनिसेल्युलर रायझॉइड्स आणि मल्टीसेल्युलर रायझॉइड्सला विचारला जातो. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं वेस्क्युलर टिश्यू ॲब्सेंटच्या बाबतीत आणि व्हिजिटेटिव्ह बाबत ट्यूबर आणि गिमेच्या रिलेटेड विचारला जातो. हे कॅरेक्टर सगळे तुमचे बाय हार्ट पाहिजेत. आत्ता आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत, तो म्हणजे ब्रायोफायटाचं क्लासिफिकेशन काय आहे. याच्यामध्ये जे तुम्हाला डिस्क्रिप्शन दिले त्या डिस्क्रिप्शनमध्ये काही पॉईंट्स राहिलेले आहेत का, डिस्क्रिप्शनमध्ये पॉईंट्स बघा. पहिल्यांदा मी रीड करतो सगळं. ब्रायोफायटा मोस्टली टेरेस्ट्रियल कंप्लीट केला आहे, मोस्टली शेडी प्लेस कंप्लीट केलेला आहे, नीड वॉटर फॉर फर्टिलायझेशन कंप्लीट केलेलं आहे, कंप्लिशन ऑफ देअर लाईफ सायकल हे पण झालं आहे, ॲम्फिबियन प्लांट पण झालेला आहे. ॲडिशनल पॉईंट एक राहिला आपला म्हणजे तो म्हणजे काय, बुकमध्ये दिलेला आहे. दे इन्क्लूड अप्रॉक्सिमेटली 960 जनरा. MCQ ठरलेला आहे 960 जनरा अँड अबाउट द 25,000 स्पेसीज. हा पण MCQ ठरलेला आहे, अंडरलाईन करून ठेवायचा आहे. ब्रायोफायटाच्या किती स्पेसीज आहेत असं तुम्हाला विचारलं जातं. ओके. हा एक पॉईंट आपण मिस केलेला होता. त्याच्यानंतर लाईफ सायकलमध्ये स्पोरोफायटिक आणि गॅमॅटोफायटिक. मी कालही तुम्हाला सांगितलं होतं की अलगी शिकवताना शेवटचा पॉईंट अल्टरनेशन ऑफ जनरेशन. अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणजे एक स्पोरोफायटिक जनरेशन, एक गॅमॅटोफायटिक जनरेशन. स्पोरोफायटिक जनरेशन त्याच्यामध्ये मी ते शिकवताना सांगणार आहे तुम्हाला, त्याच्या काही ट्रिक्स आहेत. गॅमॅटोफायटिक जनरेशन इज always haploid and sporophytic generation is always diploid. पाठच करायचं. काय पाठ करायचं आहे, स्पोरोफायटिक जनरेशन ऑलवेज डिप्लॉइड. तिथं पाहिजे तर लिहून घ्या. काय लिहून घ्यायचं आहे, स्पोरोफायटिक आहे तिथं 2N म्हणायचं. 2N म्हणजे डिप्लॉइड. स्पोरोफायटिक जनरेशन इज ऑलवेज डिप्लॉइड आणि गॅमॅटोफायटिक जनरेशन ऑलवेज हॅप्लॉइड. लक्षात आलं का, 2 जनरेशन पाहिजे. अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणजे स्पोरोफायटचं गॅमॅटोफायटिकचं पुन्हा स्पोरोफायटिक, याला म्हणायचं अल्टरनेशन ऑफ जनरेशन. अगदी सोपं आहे. ओके. पहिल्यांदा बेसिक एवढं पाठ करायचं की स्पोरोफायटिक जनरेशन ऑलवेज डिप्लॉइड आणि गॅमॅटोफायटिक जनरेशन ऑलवेज हॅप्लॉइड, विसरायचं नाही. त्याच्यानंतर पुढे द व्हिजिटेटिव्ह पार्ट आपण बघितला, थॅलॉइडचं आपण घेतलं होतं. ऑर इथं दिलंय का, लिफी विच रिप्रेझेंट द गॅमॅटोफायटिक जनरेशन. मी तुम्हाला मग सांगितलं की लिफ लाईक फोलिएज म्हणून, बरोबर आहे का. तर फोलिएजचा रेफरन्स हा दिलेला आहे. हे मॉसेसमध्ये असतं आणि थॅलॉइडला आपण म्हणतो दॅट इज अ लिव्हरवॉट. देन स्पोर प्रोड्युसिंग कॅप्सूल रिप्रेझेंट द स्पोरोफायटिक जनरेशन. आता आपण रिप्रोडक्शनमध्ये बघितलं तिथं दिलेलं होतं स्पोर फॉर्मेशन म्हणून. देन ब्रायोफायटा हॅव द रूट लाईक स्ट्रक्चर, आहे का, रूट लाईक स्ट्रक्चर, नॉट अ ट्रू रूट. ओके. तेही आपण क्लिअर केलेलं आहे. युनिसेल्युलर असेल तर लिव्हरवॉट,
मल्टीसेल्युलर असेल तर मॉसेस, बाय हार्ट पाहिजे. देन रायझॉइड ॲब्सॉर्ब द वॉटर अँड मिनरल्स, हाही पॉईंट आपण बघितलेला होता. ओके, द फिक्सेशन ऑफ द थॅलस ऑन द सबस्ट्रॅटम कुठंतरी फिक्स झालेले असतात. देन अगेन डिवायडेड इंटू, मग अगेन डिवायडेड इंटूला लिव्हर ऑट, लिव्हर 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 आपल्याला माहिती आहे. लिव्हर हा शब्द आला की आपण लिव्हर म्हणतो का? नाही. इथून पुढे आपण वर्ड्स बदलायचे आहेत, ग्रीक अँड लॅटिन वर्ड्स घ्यायचे आहेत. डोकं आलं की आपण डोकं म्हणत नाही आहे, सिफॅलिक. आपण हार्ट म्हणतो का? नो, दॅट इज अ कार्डियॅक. बरोबर आहे. लंग, नो लंग, दॅट इज अ पल्मोना. लिव्हर, नो लिव्हर, दॅट इज अ हिपॅटिक. ओके. किडनी, नो किडनी, दॅट इज अ रिनाल. ओके, हे कसे वर्ड्स येतात तसं आपण इथं लिव्हर ऑट, लिव्हर ऑट हा शब्द आला की येतं हिपॅटिएसी. ओके, हिपॅटिएसी. आणि दुसरा आहे मॉसेस. ओके, आता ब्रायोफायटाचे 2 ग्रुप्स आहेत, एक आहे लिव्हर ऑट आणि दुसरा आहे मॉसेस. आता काय दिलं आहे? दीज आर लोअर मेंबर्स ऑफ ब्रायोफायटा. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 गोष्टी लक्षात ठेवा. तुम्हाला विचारलं जातं इथं लोअर मेंबर्स ऑफ ब्रायोफायटा, ब्रायोफायटाचा लोअर मेंबर्स असं म्हणलेलं आहे. पण पहिल्यांदाच काल आपण बघितलं ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण किंगडम प्लॅन्टी ज्यावेळेला चालू केलं, चार्ट लिहून दिला, त्यावेळेला लोअर प्लॅन्ट्स आणि हायर प्लॅन्ट्स. मग लोअर प्लॅन्ट्स कोण येतात? अल्गी आणि ब्रायोफायटा. अल्गी आणि ब्रायोफायटा हे लोअर प्लॅन्ट्स आहेत आणि त्याच्यावरचे जे कोण आहेत ते सगळे हायर प्लॅन्ट्स आहेत. त्याचं डिस्क्रिप्शन बघितलं का नाही बघितलेलं? आपण बघितलं. मग आपण लोअर मेंबर्स ऑफ ब्रायोफायटा, दीज आर द प्रिमिटिव्ह ग्रुप ऑफ ब्रायोफाइट्स. लिव्हर ऑट है. द गॅमॅटोफाइट possesses द फ्लॅट प्लांट बॉडी, दॅट इज अ थॅलस. पुन्हा रिपीट तेच आलेलं आहे. थॅलस म्हणजे काय ते सांगितलं मी. काय पाठ करायचं? कांट डिफरन्शिएट इंटू रूट, स्टेम, लीव्ज. डिफरन्शिएट करू शकत नाही, त्याला थॅलस म्हणायचं. द थॅलस इज अ ग्रीन. बघा थॅलस कसा आहे? ग्रीन आहे. डॉर्सो वेंट्रली, डॉर्सो म्हणजे पाठीमागचा, वेंट्रो डॉर्सो वेंट्रली फ्लॅटन्ड म्हणजे पुढून पाठीमागून कसा आहे? चपटा आहे. डॉर्सो वेंट्रली फ्लॅटन्ड. ओके. देन प्रोस्टेट, इरेग्युलर शेप्ड, दॅट इज अ प्रोस्टेट. ओके, प्रोस्टेट म्हणजे मेल जेनायटलमधलं ते प्रोस्टेट नव्हे. यस, मेल जेनायटलमध्ये प्रोस्टेट हा शब्द जाणार आहे, पण इरेग्युलर शेप्ड ग्लँड आहे ती. ओके, इथं काय इरेग्युलर शेप्ड एवढं लक्षात ठेवा. दॅट इज अ डॉर्सो वेंट्रली म्हणजे काय? पाठीमागचा आणि पुढचा. डॉर्सो वेंट्रली पुढचा, वेंट्रल पाठीमागचा, डॉर्सल. डॉर्सो वेंट्रली फ्लॅटन्ड, फ्लॅट आहे, चपटा आहे. प्रोस्टेट आहे. युनिसेल्युलर, मगाशी सांगितलं युनिसेल्युलर रायझॉइड्स. एक्झाम्पल दिलंय रिशिया मर्चंटिया. हे पाठ करायचं. रिशिया मर्चंटिया हे एक्झाम्पल्स पाठ करायचं. ओके. आणखीन त्याच्यामध्येच एक सब क्लास दिलेला आहे, दॅट इज अ हॉर्न ऑट. ओके, हॉर्न ऑट याला अंडरलाईन करून ठेवा. अँथो सिरॅटो, दॅट इज अ दीज मेंबर possesses फ्लॅटनड थॅलस. सेम वर्ड, फ्लॅटनड थॅलस. थॅलस प्रोड्यूस द हॉर्नी स्ट्रक्चर, म्हणून ह्याला हॉर्न ऑट म्हणतात. हॉर्नी स्ट्रक्चरला अंडरलाईन करायचं आहे. हॉर्नी स्ट्रक्चर, ह्याला हॉर्नी स्ट्रक्चर आहे म्हणून हा हॉर्न ऑट आहे. विच आर कॉल्ड ॲज स्पोरोफाईट, हेन्स नेम ॲज अ हॉर्न ऑट. एवढंच एक्झाम्पल आहे याचं. अँथोसिरस हा MCQ विचारला जातो, हा MCQ विचारला जातो, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे मॉसेस. दिले का बघा मॉसेस. मॉसेस मुसी. आता ज्या ज्या तुम्ही हे बघितलं, डिस्क्रिप्शन वाचलं, त्याचं लिव्हर ऑट म्हणजे रिसिया. अँथोसिरस, अँथोसिरस दिलं आहे का? अँथोसिरस ही डायग्राम आहे. ह्या अँथोसिरसच्या डायग्रामच्या इथं लिहा हॉर्न ऑट असं मेन्शन करा, म्हणजे ज्यावेळेला आपण डायग्राम बघतो त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल. असं ब्लॅक कलरचं दिसतंय का तिथं? ब्लॅक कलरचं हॉर्नसारखं असं शिंगा आल्यासारखं दिसतात, म्हणून त्याला हॉर्न ऑट म्हणतात. अँथोसिरस तिथं लिहायचं आहे खाली डायग्रामच्या खाली. लिव्हर ऑट कसा आहे बघा, असा इरेग्युलर प्रोस्टेटसारखा आणि पुढून पाठीमागून चपटा वाटतो. वाटतो का नाही? वाटतोच. लक्षात आलं का? देन लिव्हर ऑट, प्रोस्टेट,
हे लक्षात घ्या. देन मॉसेसची खाली डायग्राम दिलेली आहे. मॉसेसमध्ये काय, ॲडव्हान्स्ड मेंबर म्हणजे पहिला बेसिक डिफरन्स काय झाला, हा लोअर मेंबर ऑफ ब्रायोफायटा कोण, लिव्हरवॉट. कसं लक्षात ठेवायचं, एल लिव्हरवॉट लोअर मेंबर. ओके, प्रिमिटिव्ह ग्रुप. आणि इथं काय दिलेलं आहे मॉसेसमध्ये, ॲडव्हान्स्ड मेंबर. म्हणजे हा दोघांच्या मधला बेसिक डिफरन्स झाला का नाही झालेला. आत्ता आपण बेसिक डिफरन्स बघणार आहोत. दोघांच्यामध्ये काय काय डिफरन्स दिलेला आहे तो बघायचा आहे. पहिला पॉईंट कव्हर झाला, ॲडव्हान्स्ड मेंबर. मॉसेस हा ॲडव्हान्स्ड मेंबर आहे ब्रायोफायटाचा आणि लिव्हरवॉट हा कसा मेंबर आहे. काय दिलं तुम्हाला वाक्य, लोअर मेंबर्स ऑफ ब्रायोफायटा प्रिमिटिव्ह ग्रुप. देन ब्रायोफायटा विच possesses द इरेक्ट प्लांट बॉडी. इरेक्ट प्लांट बॉडी. ओके, काय दिलेलं आहे, इरेक्ट प्लांट बॉडी. देन इकडं थॅलस प्लांट बॉडी म्हटलं, फ्लॅट प्लांट बॉडी दिलेलं होतं. देन गॅमॅटोफाईट, दोघांच्यातला डिफरन्स लक्षात येतो का थॅलस म्हणलं होतं. आपण जनरल कॅरेक्टरिस्टिक लिहिताना लिव्हरवॉटच्या इथं थॅलॉइड का लिहिलं कळालं का. ओके, कारण ती बॉडी ही थॅलससारखी आहे. इथं कशी आहे, इरेक्ट, अंडरलाईन करून ठेवायचं आहे, इरेक्ट प्लांट बॉडी. हा दोघांच्यातला दुसरा बेसिक डिफरन्स झाला. 2 डिफरन्सेस झाले. तिसरं काय दिलं आहे, गॅमॅटोफायटिक फेज. गॅमॅटोफायटिक फेज आत्ताच काय सांगितलं, गॅमॅटोफायटिक फेज इज ऑलवेज हॅप्लॉइड आणि स्पोरोफायटिक फेज इज ऑलवेज डिप्लॉइड. ओके, मग गॅमॅटोफायटिक फेज ऑफ द लाईफ सायकल इन्क्लूड 2 स्टेजेस. गॅमॅटोफायटिक फेजमध्ये ओके म्हणजे हॅप्लॉइड फेजमध्ये पुन्हा 2 स्टेजेस सांगितलेले आहेत. पहिली स्टेप सांगितलेली आहे प्रोटोनिमा. ओके, प्रोटोनिमाला अंडरलाईन करायचं आहे. ब्रायोफायटा म्हटलं की प्रोटोनिमा म्हणजे ब्रायोफायटामध्ये पण पुन्हा मॉसेस म्हटलं की प्रोटोनिमा आठवलं पाहिजे. प्रोटोनिमा खूप महत्त्वाचा आहे. आणि दुसरा आहे लिफी स्टेज. प्रोटोनिमा इज अ प्रोस्टेट. प्रोस्टेट म्हणजेच आत्ताच मग सांगितलं प्रोस्टेट म्हणजे काय, इरेग्युलर ग्रीन ब्रँचड फिलामेंटस. आपण आल्गीमध्ये पण बघितलं होतं, आठवतं का, फिलामेंटस, ब्रँचड फिलामेंटस, अनब्रँचड फिलामेंटस. ओके, गुड. देन बघा, दॅट इज अ लिफी स्टेज. प्रोटोनिमा इज अ प्रोस्टेट ग्रीन ब्रँचड फिलामेंटस. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ज्युवॅलियन गॅमॅटोफाईट. याला काय म्हणतात, ज्युवॅलियन गॅमॅटोफाईट म्हणतात. MCQ विचारला जातो. ज्युवॅलियन गॅमॅटोफाईटवरती MCQ विचारला जातो. हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे. प्रोटोनिमा आणि ज्युवॅलियन असे 2 वर्ड्स ब्रायोफाईट म्हणजे मॉसेसच्या रिलेटेड लक्षात ठेवायचे. इट बिअर्स मेनी बर्ड्स. लीफ स्टेज इज प्रोड्युस्ड फ्रॉम इच बर्ड. ओके, इट बिअर्स बर्ड सांगितलं पहिल्यांदा, कोंब आल्यासारखं येणे, बर्ड येणे आणि त्या बर्डचं पुन्हा लिफी स्टेज. म्हणजे लिफी स्टेज ही कुठली आहे, दुसरी आहे. पहिली प्रायमरी स्टेज कुठली आहे, प्रोटोनिमा आहे. ओके, प्रायमरी लक्षात ठेवा, प्रायमरी प्रोटोनिमा, PP प्रायमरी प्रोटोनिमा. ओके, आणि दुसरी स्टेज लिफी स्टेज. लिफी स्टेज पहिल्यांदा बर्ड येतं आणि बर्ड नंतर काय सांगितलं, लिफी स्टेज. लिफी स्टेज इज प्रोड्युस्ड फ्रॉम इच बर्ड. प्रत्येक बर्डपासून पुन्हा लिफी स्टेज येते. दस प्रोटोनिमा हेल्प इन. प्रोटोनिमा कशासाठी वापरलं जातं, व्हिजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. व्हिजिटेटिव्ह प्रोपॅगेशन म्हणजे काय, एखादा तुकडा घ्यायचा आणि त्याच्यापासून नवीन वनस्पती तयार करायची, तिला आपण व्हिजिटेटिव्ह प्रोपॅगेशन असं म्हणतो. लिफी स्टेज हॅज अ इरेक्ट स्लेंडर. हे सुद्धा कसं आहे, इरेक्ट आहे. आपण याच्या आधी लिव्हरवॉटमध्ये काय बघितलं, फ्लॅट बघितलं. मॉसेसमध्ये काय बघतोय, इरेक्ट बघतोय. हा शब्द बघा, दॅट इज अ लिफी स्टेज इज इरेक्ट स्लेंडर स्टेम लाईक. ओके, कॅलॉइड मीन्स ॲक्सिस बेरिंग द स्पायरल लीफ लाईक स्ट्रक्चर, दॅट इज अ फायलॉइड. हे कॅलॉइड आणि फायलॉइड हेही शब्द लक्षात ठेवायचे, हेही MCQसाठी विचारले जातात. इट इज अ फिक्स्ड इन अ सॉईल बाय मल्टीसेल्युलर ब्रँचड रायझॉइड्स. युनिसेल्युलर लिव्हरवॉट, मल्टीसेल्युलर मॉसेस. This stage bear the sex organs. Vegetative reproduction takes place by fragmentation and budding.
इन अ सेकंडरी प्रोटोनिमा. ओके, प्रोटोनिमा दॅट इज अ प्रायमरी, बट हिअर इज अ सेकंडरी प्रोटोनिमा. काय काय म्हटलेलं आहे? फिनेरिया, पॉलिट्रायकम, फॅग्नम. ओके, आता त्याचे युजेस पण दिलेत बघा. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स सगळ्यात महत्त्वाचं, आपण प्लॅनचा स्टडी कशासाठी करतोय? हा सगळा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्ससाठी करतोय. हे कुठं वापरलं जातं? ब्रायोफायटा वापरलं जातं का नुसतंच सर 11वीला शिकायचं आहे? 11वीला शिकायचं नाही आहे, खूप महत्त्वाचं आहे. फॅग्नम बघा, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स दिलेला आहे. आपण जे अलगी बघितलं, अलगीचा पण इम्पॉर्टन्स होता का नव्हता? येस. सगळं चॉकलेट असू दे, तुमचं आईस्क्रीम असू दे, इवन दो आगार सगळ्यात महत्त्वाचं टिश्यू कल्चरसाठी जे आगार प्लेट असते त्याच्यामध्ये आपण रेड अलगी वापरतो, तेही खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स हा चॅप्टर संपला की आपण बघणार आहोत किंगडम प्लांटी. सर, किंगडम प्लांटीचा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय आहे का? आहे. अलगी कशासाठी वापरलं जातं, ब्रायोफायटा कशासाठी वापरलं जातं, टेरिडोफायटा कशासाठी वापरलं जातं, जिम्नोस्पर्म कशासाठी वापरलं जातं, अँजिओस्पर्म कशासाठी वापरलं जातं, याचाही इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आपण बघायचा आहे आपल्याला, जे जे एक्झाम्पल दिलेले आहेत त्यांचा. आता इथं आपल्याला इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स पेज नंबर 22 वरती, सम मॉसेस प्रोव्हाइड द फूड फॉर द हर्बॅसियस मॅमल्स. माहिती आहे, हर्बिओरस, कार्निओरस हे दोन्ही वर्ड गेलेले आहेत. हर्बॅसियस मॅमल्स, बर्ड्स यांचं ते फूड आहे. स्पेसीज ऑफ द फॅग्नम, इथं मी फॅग्नम म्हणतोय. सर यस दिलं आहे, सायलेंट आहे बाबा. ओके, फॅग्नम ए मॉस, हे मॉसेस आहे. प्रोव्हाइड अ पीट यूज्ड ॲज अ फिल. हा MCQ विचारला जातो तुम्हाला, एवढंच अंडरलाईन करायचं. फॅग्नम अ मॉस प्रोव्हाइड अ पीट यूज्ड ॲज अ फिल. मॉसेस आर यूज्ड ऑल्सो ॲज अ पॅकिंग मटेरियल. हा खूप महत्त्वाचा आहे. पॅकिंग मटेरियल फॉर द ट्रान्सपोर्ट ऑफ द लिव्हिंग मटेरियल बिकॉज दे हॅव द सिग्निफिकंट वॉटर होल्डिंग कपॅसिटी. समजा एखाद्याचं ऑपरेशन आहे, इथून तिथं ऑर्गन ट्रान्सप्लांट करायचं आहे, तरी ऑर्गन ट्रान्सप्लांट करण्यासाठी सुद्धा हे वापरलं जातं फॅग्नन, कारण याच्यामध्ये काय आहे? वॉटर होल्डिंग कपॅसिटी आहे. लक्षात आलं का? म्हणून म्हटलं आहे ट्रान्सपोर्ट ऑफ लिव्हिंग मटेरियल. अंडरलाईन करून ठेवायचं आहे, लिव्हिंग मटेरियलला खूप मोठा इम्पॉर्टन्स आहे. ओके, लक्षात आलं? देन जस्ट लाईक द लायकेन्स ऑर लिचन्स माहिती आहे आपल्याला. मॉसेस आर द फर्स्ट लिव्हिंग बिईंग टू ग्रो ऑन अ रॉक. बरोबर आहे का? टू ग्रो ऑन अ रॉक. आपण लायकेन्सला काय बघितलं होतं? लायकेन्सला बघितलं होतं की हे पॉलिनेशनचं इंडिकेटर आहे. सांगलीत तुम्हाला लायकेन्स बघायला मिळतील का? नाही बघायला मिळणार. का बरं? इथं सगळं प्रदूषण आहे, पोल्युशन आहे. जिथं पोल्युशन नाही आहे तिथं तुम्हाला बघायला मिळतील. ओके, देन नेक्स्ट आणखीन काय दिलं आहे? द जस्ट लाईक लायकेन्स मॉसेस आर द फर्स्ट लिव्हिंग बिईंग टू ग्रो ऑन अ रॉक. दे डिकम्पोज द रॉक अँड फॉर्म द सॉईल. ओके, अँड मेक देम सुटेबल फॉर द ग्रोथ ऑफ द हायर प्लांट. हायर प्लांट नंतर अजून हे लोअर प्लांटच आहे. ब्रायोफायटा हायर आहे का? नाही आहे. ब्रायोफायटा, अलगी आणि ब्रायोफायटा हा लोअर आहे आणि त्याच्या पुढचे सगळे हायर प्लांट्स आहेत. मग हायर प्लांटला यांनी फॉर्म केलेली जी सॉईल आहे ती हायर प्लांटसाठी उपयोगी पडते. द डेन्स लेअर ऑफ द मॉसेस हेल्प इन अ प्रिव्हेन्शन ऑफ सॉईल इरोजन्स. सॉईल इरोजन तुम्हाला इकॉलॉजीमध्ये गेलेलं आहे. ॲक्ट्स ॲज अ सॉईल बाइंडर. सॉईल बाइंडर म्हणून जो पार्ट आहे तो पण तुम्हाला MCQसाठी विचारला जातो. इवन दो इथं आणखीन एक पॉईंट दिलेला नाही आहे त्यांनी, पॉलिट्रायकम म्हणून दिलेलं आहे. पॉलिट्रायकम दुसरं एक्झाम्पल बघितलं का? आहे पॉलिट्रायकम. पेज नंबर 22 वरती फिनेरिया पॉलिट्रायकम मॉसेसच्या खाली दिलेला आहे बघा, फॅग्नमच्या आधी. जे पॉलिट्रायकम आहे काय? अहो पॉलिट्रायकम स्टोन ब्रेकर आहे. स्टोन ब्रेकर, किडनी स्टोन जे आहे ते ब्रेक करण्यासाठी वापरलं जातं. हा स्टोन ब्रेकर आहे. हा खूप महत्त्वाचा आहे. आता काय करायचं आपण? लिव्हर ऑडचे आणि मॉसेसचे जे कॅरेक्टर्स बघितले त्यांच्यामध्ये डिफरन्स बघायचा. डिफरन्स काय दिलेला आहे आणि हा डिफरन्स पार्ट करायचा, म्हणजे आपला इथं ब्रायोफायटा हा पार्ट सगळा संपतोय. ओके, पहिल्यांदा डिफरन्स बघू. आता ब्रायोफायटामधला लास्ट पॉईंट जो आहे तो म्हणजे लिव्हर ऑड आणि मॉसेसमधला डिफरन्स. आपण मगाशीच रीड करताना बघितलं होतं की काय काय डिफरन्स घ्यायचे आहेत.
त्याच्यामध्ये पहिला जो डिफरन्स आहे तो आपण घेतला. काय घेतलेला आहे पहिला डिफरन्स बघा, लिव्हरवॉर्ट अँड मॉसेसमध्ये लोअर मेंबर्स ॲडव्हान्स्ड मेंबर्स आहे का, लोअर मेंबर्स ॲडव्हान्स्ड मेंबर्स हा पहिला बेसिक डिफरन्स घेतला. त्याच्यानंतर दुसरा डिफरन्स काय की थॅलस आहे, डॉर्सो वेंट्रली फ्लॅटनड आहे, इकडे काय आहे इरेक्ट आहे, हा पण डिफरन्स आपण बुकमधलाच बघितला होता. त्याच्यानंतर गिमे कप गिमा कप हेल्प इन व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन, इकडं प्रोटोनिमा आहे, सांगितलं होतं मी तुम्हाला मॉसेसमध्ये प्रोटोनिमा येतं हेल्प इन व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन, आणि लिव्हरवॉर्टमध्ये गिमा कप येतं. युनिसेल्युलर रायझॉइड्स असतात, मल्टीसेल्युलर रायझॉइड्स असतात. ओके, देन ब्रायोफायटामध्ये आणखीन ज्युवॅलियन प्रोटोनिमा स्टेज ही ॲबसेंट असते, लिव्हरवॉर्टमध्ये नसतं हे काही. ओके, फक्त मॉसेसमध्येच ज्युवॅलियन स्टेज, लिफी स्टेज ही कुणाच्यात आहे, फक्त मॉसेसमध्ये आहे, लिव्हरवॉर्टमध्ये नाही. ओके, देन नेक्स्ट डिफरन्स इज एक्झाम्पल द्यायचं, लिव्हरवॉर्टचं एक्झाम्पल रिसिया मर्चेंटिया, मॉसेसचं एक्झाम्पल फिनेरिया पॉलिट्रायकम. ओके, आणि याच्यानंतर त्याच्या ज्या डायग्राम दिलेल्या आहेत त्याच्या डायग्राम तुम्ही खाली काढणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या डायग्राम आणि हे डिस्क्रिप्शन खूप महत्त्वाचं आहे. हे डायग्राम आणि डिस्क्रिप्शन झाल्यानंतर आपला याच्यामधला ब्रायोफायटा हा पार्ट संपतो. याच्यामध्ये आणखीन काही डाऊट्स आहेत का बघा जरा, याच्यामध्ये मला डाऊट्स विचारा पटकन. लिव्हरवॉर्ट आणि मॉसेसमध्ये आणखीन कुठला पॉईंट राहिलेला आहे का? हे पॉईंट जर काही राहिलेले नसतील तर आपण आत्ता इथं ब्रायोफायटा थांबवणार आहोत. संपलेला आहे ब्रायोफायटा. त्याच्यानंतर आपण लगेच बघायचं आहे तो म्हणजे अल्गी ब्रायोफायटा, त्याच्यानंतर टेरिडोफायटा. काय बघायचं आहे? टेरिडोफायटा.